जय महाराष्ट्र. काल सुप्रीम कोर्टामध्ये 50% अधिकचं जे रिझर्वेशन झालं होतं त्या संदर्भात जी याचिका दाखल केलेली होती, त्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 31 जानेवारीच्या अगोदर महानगरपालिका असेल व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील डिलिमिटेशनवरती प्रभाग रचनेसंदर्भात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्या याचिकांची अंतिम सुनावणी ही येणाऱ्या सोमवारी होणार आहे आणि त्यामध्ये देखील उच्च न्यायालयाने देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन होणार आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर 2017 प्रमाणे जी प्रभाग रचना झालेली होती त्याप्रमाणे निवडणुका घ्याव्यात असे स्पष्ट संकेत आणि आदेश सूचना दिलेल्या असताना देखील राज्य सरकारने एक GR द्वारे निवडणूक आयोगाचे सर्व अधिकार आपल्याकडे घेऊन 2023 मध्ये आणि 2025 मध्ये अशी 2 वेळा प्रभाग रचना केली. मुळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं नियमांचं उल्लंघन त्या ठिकाणी करून राज्य सरकारने ही प्रभाग रचना केलेली आहे. त्यामुळे तीच मुळात बेकायदेशीर आहे, असंविधानिक आहे. त्यामुळे त्याच्यावरती अंतिम सुनावणी ही सोमवारी होणार आहे व त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रभाग रचना झालेली आहे ती बरोबर का चुकीची हे ठरणार आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील.